मदतीचा हात हा कुठून येईल, कोणत्या रूपाने येईल, ईश्वर कोणत्या रूपाने मदत म्हणून कोणाला पाठवेल काही सांगता येत नाही. त्याच संदर्भामध्ये आपण आता पाहू शकतो उळे कासेगाव इथून आपल्या भागात पण नाहीये, काय नाहीये, बऱ्याच लांबून ते लोक इथे आलेत. कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी नाही, काय नाही, फक्त मदत करण्याचा हा एकच हेतू त्यांच्या मनात घेऊन आलेत. दादा आपलं नाव काय? मी दिनेश रमेश शिंदे. कुठून आलात दादा? मुळेगाव. काय भावनेने आलात तुम्ही इथे? आपला एक भाऊ संकटात असताना अतिवृष्टीने जे नुकसान झालं आणि आपल्या दक्षिण भागामधील जे गाव पूरग्रस्तांना आपले घर म्हणजे संसार उपयोगी साहित्य त्यांचं जे काही शेती समजा वाहून गेलंय ते वाहून गेले, त्यांना दुःखात बाबा एक आधार म्हण, एक मदतीचा हात म्हण आम्ही आज श्रीरक्त तरुण मंडळाचे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जे काय बाबा खर्च आपण हे मिरवणुकीला करणार होतो तो खर्च कमी करून मंडळाचे आमचे अध्यक्ष नमन जाधव, हर्षल, विश्वजित अण्णा, महादेव शिंदे, अमर धक्के, महादेव सोनटक्के यांनी काल एक महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर आयोजित करून बाबा आपल्याला जे खर्च हे होणार आहे तोच आपण एक मदतीचा हात म्हणून आपल्या बांधवांना बाबा पूरग्रस्तांच्या मदतीला द्यावं म्हणून मंडळाची भावना होती. मंडळाच्या आपले भैयावडणे यांनी सकाळीच घरोघरी जाऊन आमच्या माता माऊलींनी भाकरी चपाती जे जीवनावश्यक उपयोगी टूथपेस्ट काय जे लागणार आहे वस्तू ते आपल्या भावाला मिळावं म्हणून आमच्या मंडळाने इथं आत्ताच आम्ही इथलं गाव आयरवाडीला निम्म देऊन आता इथं साहेब म्हणले इथं थोडे इथं देऊन आपण एक मदतीचा हात द्यावं म्हणून आम्ही इथं आलेलो. आज आपण सुखामध्ये आहोत पण आपले बंधू जे आहेत पुराच्या पाण्याने त्रस्त आहेत. नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलो बंकलगीच्या शाळेमध्ये, हनुमान शिक्षण केंद्रामध्ये. या शाळेमध्ये पोहोचण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे संधवाड गाव जो आहे या गावाला पुराच्या पाण्याने संपूर्णतः वेढा घातल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे. तो सुरक्षित ठिकाण म्हणजे बंकलगी गावातील जी शाळा आहे, जो विद्या मंदिर आहे, त्या विद्या मंदिरामध्ये त्या सगळ्यांना इथं आसरा देण्यात आलेला आहे. या आसऱ्यामध्ये त्या सगळ्या गावकऱ्यांची जेवणाची, राहण्याची, खाण्याची, पिण्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेडिकल म्हणजे औषधोपचार देखील चालू आहेत. सरकारी दवाखाने आहेत आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी सोलापूरहून आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथील काही नागरिक, मुस्लिम बांधव, सोलापूर मधील काही मुस्लिम बांधव हे आपण पाहू शकता कशा गाड्याच्या गाड्या येऊ लागल्यात. मदतीचा ओघ सुरू आहे. आता प्रशासनाकडून जशी मदत मिळते तशी गावकऱ्यांकडून देखील मिळत आहे. शहरी भागातून मदत येत आहे, काही पक्षांतर्फे येत आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी म्हणून समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांनी मदतीचा हात पुढे करत आहेत. आता या लोकांना एकच सांगायचं आहे, इथे आता जेवण तर भरपूर प्रमाणात मिळत आहे पण पूर ओसरल्यानंतर गावकऱ्यांना जो कोरड्या शिदेची गरज आहे जेणेकरून त्यांना जवळपास 10 ते 15 दिवस हा त्यांचा संसार चालायला पाहिजे. त्यांची जी गाडी आहे, संसाराची गाडी जी रुळावून घसरलेली आहे पुराच्या पाण्यामुळे, ती वठणीवरती, ती लाईनवरती येण्यासाठी जवळपास 10 ते 15 दिवसाचा कोरडा शिदा देण्यासाठी हे लोक सरपंच आता आपल्याला आग्रह करत आहेत. आपण इथे पाहू शकता किती लहान मुलं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, महिला आहेत, आपल्या महिला भगिनी आहेत, वयोवृद्ध स्त्रिया आहेत. या सगळ्यांच्या काही गरजा असतात, काही मूलभूत गरजा असतात, त्या परिपूर्ण करण्यासाठी इथे गावकऱ्यांकडून पण चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच ते इंगळगी मधून जे लोक आलेत, मुस्लिम समाज बांधव आलेत आणि सोलापूर मधून समाजसेवक रजाक मालक हे देखील आलेत. आपण आपल्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. आता नवरात्रीचा महोत्सव चालू आहे. नवरात्रीचा उत्सव चालू असल्यामुळे काही लोकांचा उपवास आहे. त्या उपवासाच्या संदर्भामध्ये देखील ते उपवासाचे खाद्यपदार्थ घेऊन आलेत. हे सगळं करत असताना इथे येत्या 2 दिवसामध्ये पुराचं पाणी कमी होणार आहे. येथे संधवाडचे काय लोक इथून त्यांच्या घरी जाताना त्यांना जीवनावश्यक वस्तू मदत व्हावी एवढे आम्ही अपेक्षा करत आहे. जाणून घेऊया जे सोलापूर मधून समाजसेवक रजाक मालक आले, तुम्ही काय घेऊन आला तिथे? ही उपासीसाठी केली आहे. कन्नड येत असेल तर कन्नड पण आपले जे प्रेक्षक आहेत कन्नड पण आहेत. ಬಾಳಿಕೆ ಇದು ಮತ್ತ ಏನ್ ಹೊಳೆ ಚೆತ್ತರದ ಮತ್ತ ಅಂದ್ರೆ ಪರ್ಸಂಗದ
ಮತ್ತು ಅವು ಹೊಟ್ಟಿ ಕಡಕಂದ್ರೆ ಇದು ಆದ ಬಳಕೆ ಬಿ ಮತ್ತೆ ಅಡಿಗೆ ಊಟ ಇದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಿ ಆಮೇಲೆ ಬಿ ಊಟ ಮಾಡುವುದು ಪಲ್ಯದ ಚಟ್ನಿ ಅದಕ್ಕೆ ಕಡಕ್ ರೊಟ್ಟಿ ಏನು ಜರದ ಚೀज ಎಲ್ಲ ತಂದು ಬರ್ತಿದೆ. आता पहा, मुळे काशेगाववरून एक वाहन आलेलं आहे. कुठल्याच प्रकारची परिस्थिती नाही, काय नाही, फक्त समाजसेवा हा एकच उद्देश आहे त्यांचा. सगळे बंधू आपल्या गावकऱ्यांना, पीडित पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून इथे आलेत.